सांगायचं कारण एवढं की ही संघर्ष समिती अशीच कायम टिकली पाहिजे. पहिल्यांदा हे महत्वाचं आहे. कारण मला वाटतंय 26 का 27 तारखेला पहिल्यांदा आपण बसलो काहीतरी, नेमकी तारीख आठवत नाही. आज 20-21 दिवस झाले आपण हा लढा लढतोय. 4 ते 4,500 किलोमीटरचा प्रवास सर्वांचा झालेला, जवळजवळ 5,000 किलोमीटर. म्हणजे अशी अनन्यसाधारण गोष्ट नाही. प्रत्येक हेलपाट्याला 1200-1300 किलोमीटरचा प्रवास होतोय. आणि मला सुद्धा स्वतःला अशी खात्री नव्हती की हे सर्वजण एकत्रित जमलेत. आणि जमलेली मंडळी ही शेवटपर्यंत टिकेल का नाही. यातनं कोण पळून जाईल, कोण बैल जसा वाळवू पाडतो तसं चालू यातनं कोणतरी बाजूला पडेल काय. पण तुम्हाला सर्वांना इथं उपस्थित लोकांना, मोहोळ तालुक्यातील, मोहोळ शहरातील लोकांना सांगतो की यापैकी ज्यांना ज्यांना काही जबाबदारी दिली किंवा ना सुद्धा दिली जबाबदारी, आपल्या मनानं पहिल्या दिवसाची जी सुरुवात केली ती तेवढ्याच द्वेषानं शेवटपर्यंत प्रत्येक सदस्य लढलाय. त्याबद्दल माझ्यासहित सर्वांचं अभिनंदन करा. माझ्यासहित करा. आज बऱ्याच व्यक्तींनी काय बोललं काय मला माहिती नाही, पण ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे यांची धडपड आज सुद्धा मी बघितली. आणि कुठंतरी थांबावं वाटत असताना मनोहर भाऊ सारख्या अशा शारीरिकदृष्ट्या हे असताना सुद्धा, सक्षम नसताना सुद्धा भाऊंचं कालचं हे बघून पुन्हा माणसाला ऊर्जा येते. भाऊनी स्वतः कोल्हापूरला धडक मारली. अजितदादांना मानाजी बापूला घेऊन भेटले परवा 2-4 दिवसाखाली, आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं. आणि काल तिथं मुंबईला आम्ही सर्व शिष्टमंडळ गेल्यानंतर काय मुख्यमंत्र्याच्या इकडं भेटीसाठी होते. मग काय निम्म्याला तिकडं थांबून काय जणांना अजितदादांच्या बैठकीसाठी जावं लागलं. एवढी धावपळ. यात भाऊची चिकाटी. स्वतः अजितदादांनी सांगितलं तुम्ही कोल्हापूरला आला, ह्याच्यात मगा भेटला, आमच्या अगोदर एकदा भाऊ भेटले, दादाला माहिती आहे. आणि मग नंतर आमच्या समोर अशी जी धडपड आहे, ही धडपड पाहून ऊर्जा मिळते. बंधूंनो, या लढ्याला काही गोष्टी सांगता येतात, काही सांगता येत नाही. सर्वांना काय वाटतं काय झालं मागे एकदा असंच झालं. काय गोष्टी आम्ही उत्साहाच्या भरात सांगून गेलो, या काय फायद्याच्या पण झाल्या, काय तोट्याच्या पण झाल्या. आणि इकडे जल्लोष झाला. आणि आपला जो विरोधक आहे, म्हणजे विरोधक, त्या विरोधकाला एक शब्द देतो आता, ध्यानात ठेवा कायम. एक 15 ऑगस्ट आहे, देशद्रोह म्हणलं जातं, महाराष्ट्रद्रोह म्हणलं जातं. आता आपण ऐकू की टीव्हीवर चालू महाराष्ट्रद्रोही हा देशद्रोह आहे. पण हे जे दोन एक आजी माझे आमदार आहेत ना, मी नाव घेत नाही किंवा घ्या म्हणलं तर घेतो, पण हे दोघं मोहोळद्रोही आहेत. कारण त्यांच्या मनात द्वेष आहे. फक्त आपलं 40-50 वर्षाचं राजकारण हे कसं टिकलं पाहिजे, हे बालहट्ट नाही, पुत्र हट्टासाठी, पुत्रप्रेमासाठी हे पुढं कंटिन्यू कसं चाललं पाहिजे ह्यासाठी चाललेलं राजकारण आहे. मग ह्यात हजारो लोकांचे बळी गेले तर चालतील, उद्योगधंदे बुडाले तर चालतील. एक समाजकारण राजकारण मी 42 वर्षी करतोय. मी वेगवेगळ्या नेत्यांचा, जिवंत असलेल्या नेत्यांचा आदर्श घेतलाय, भले मनोहर भाऊचा सुद्धा घेतला असेल. पण ह्या व्यक्तीकडे आदर्श घेण्यासारखं काही नाही. फक्त अप्पलपोटेपणा करायचं जर शिकायचं तर ह्या व्यक्तीकडून शिका, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मी जास्तीने बोलता तुम्हाला सांगतो, हे 4 लढवई आहे, त्यांना कुठे योग्यविद्या नाही, त्यांना कुणी तयार केलेलं नाही. स्वतः मनानं ह्या चौघांनी ठरवलं की आम्ही उपोषणाला बसतो. अर्थात या चौघांचा उपोषणाशी काय संबंध, असा जर विचार केला, शेती किंवा इतर
किरकोळ उद्योगावर उपजीविका करणारी माणसं, ना यांचा गावात उद्योगधंदा, ना ह्यांना राजकारणाची कुठली हे आहे. पण ह्या चौघांनी कोण बसणार आम्ही म्हणलं कोण बसणार. आता आमच्यासारख्या माणसाने नेते मंडळी इथं बसलं तर तिथं लढणार कोण. पण ह्या 4 तरुणांनी, त्याचबरोबर सर्व गावातील व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी, कष्टकऱ्यांनी, दीनदलित सर्व जाती धर्मांच्या लोकांनी असा काय भक्कम लढा दिला, भक्कम लढा उभारला आणि शेवटपर्यंत टिकवला. कुणीही व्यतीत व्हायचं, कुणीही नाराज व्हायचं कारण नाही. यात आम्हाला यश मिळालेलं आहे. यापुढेही काय कधी जर अडचण आली तर सर्वांना नेते मंडळींना, आता रमेश गायकवाड अनुपस्थित होतं, मला पण जाणवतं. मी प्रत्येक वेळा 4 वेळा मी फोन केला, त्याचा काय दौरा होता तरीही मी फोन करतो. त्याची काय 4 समर्थक लोक सुद्धा येत होते. म्हणून कुणाच्या मनात तीळमात्र शंका नको, सर्वजण आपण एकत्रित आहोत. आता अर्थात मला असं समजलं की रमेशने जो तो लढा उभा केला होता त्याला साथ द्यायला पाहिजे होती. पण कसं आहे, आता सुरुवात मी केली होती, मी पोस्ट टाकली होती, मी इथं बसणार त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी वाचल्या. पण अर्थात या वेळेला मला काही लोकांनी सांगितलं की मेंबर तुम्ही एकटे किंवा शिवसेनेच्या बॅनरमध्ये खाली हे करू नका, या सर्वांना एक विस्तृत स्वरूप द्या म्हणल्यानंतर ही गोष्ट मी माघारी घेतली. आणि मग प्रत्येकाला स्वतःहून फोन लावून कुठलाही कमीपणा न घेता सर्वांची मोठ आवडण्याचा प्रयत्न केला. तेवढं मी काम केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वजण एकत्रित आलो. केवळ मी एकटा किंवा माझी शिवसेना लढत राहिली असती तर हा लढा असा उभारला नसता, हे पण मी मान्य करतो. अशा काही गोष्टीला सर्वांनी मिळून लढा दिला, त्याची ताकद काय असते. आज 15 ऑगस्ट आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 74 का 75 वर्ष झाली, 78 वर्ष झाली. पण आज काही भागातील मंडळी पारतंत्र्यात लोटली जात होती. लोटली गेली असं म्हणलेलं नाही मी, गेली असते म्हणजे ह्यांना आम्ही जाऊ दिलेलं नाही, जाऊ देणार नाही. हा लढा आपल्याला कायम ठेवायचा. दुसरी गोष्ट, मला एक प्रकर्षण झाली, ते 2-3 ग्रुप आपले झाले, ते बंद तर करून टाका. काही कुणी टाकायचं राजकीय दृष्ट्या, काही कुठलं जर सण उत्सव वार टाकायचं, कोणतरी कोणाचं जर समर्थक असतं त्याचं नको तेवढं कौतुक करायचं, हे टाळा. जाणीवपूर्वक इलेक्शन आहेत, पुन्हा तर घ्यायचं याची उमेदवारी, त्याचा पक्ष काही यात टाकू नका. केवळ एका ध्येयासाठी आपण एकत्रित आलो, हे पहिल्यांदा ध्यानात ठेवा. आणि मी स्वतः सर्व पक्षाची, म्हणजे मी सुरुवातीला बोललो होतो, आपापल्या पक्षाची, आपापल्या संघटनेची सगळी वस्त्र बाजूला ठेवून आपण इथं एकत्रित येऊया. एक प्रकारची वस्त्र आपण धारण करून ह्याला लढा देऊया. या लढ्यात कुणीही माघार घेतलेली नाही. कधी दादाच्या घरी या म्हणलं, आम्ही दादाच्या घरी गेलो. काही लोकांनी आमच्यावर टीका टिप्पणी केली की असं मेंबरने इथं जाऊ का तिथं. मी नरखेडमध्ये माईक घेऊन जाऊन बोललो. एखादी गोष्ट आपल्याला कमीपणा आला, पण तमाम जनतेसाठी जर काय करायचं असेल तर आपण केलं पाहिजे, कमीपणा घेतला पाहिजे. काही लोकांनी, काही तरुणांनी एकमेकांची वार्तालाप नव्हता. आप्पा, दादा, काही तरुण आमच्या सुद्धा, माझ्याबरोबर सुद्धा आमचं एकमेकाचं ट्युनिंग नव्हतं, बोलणं नव्हतं, म्हणजे समन्वय नव्हता. पण ह्या घटनेनं स्वतः त्या माणसानं आमचं संघटन तयार केलं, हे सुद्धा सांगतो. जाणीवपूर्वक त्या माणसानं संघटन आमचं केलं. म्हणून जास्तीनं बोलता आता उपोषण करण्याचं उपोषण सोडायचं आहे. हा त्रास त्यांनी सहन केला. त्याबरोबर रात्र दिवसा त्यांना सहकार्य करणारे, पाणी आणून देणारे त्या पोरांनी 100 पोरांनी इथं बसलेत. म्हणजे वेगवेगळ्या आघाड्यावर वेगवेगळे जण लढलेले आहेत. आता अर्थात प्रत्येक गोष्ट मी सांगणार नाही. चरण चौरे असेल, त्याच्या पक्षाच्या बाबतीत, मुख्यमंत्र्याच्या बाबतीत काय पडलाय मला बाळासाहेब गायकवाडांना माहिती आहे. कुठं ठाणा, लगी मुंबईचं ठाणा, कुठं वर्षा, लगेच इकडे पळा. इथं बसलेल्या लोकांना फार वेगळं वाटतं. दादाने त्यांच्या आघाडीवर त्यांनी लढलेले आहेत, भाऊ लढलेले आहेत. त्यानंतर भारतीय जनता पार्टी सुद्धा लोक, म्हणजे जे काय नेते ते लढलेले आहेत. थोडं राजू खरे पण लढले. हा, नाही सर्वांना तुमचे जे प्रतिस्पर्धी असले तरी नाव घेतलं त्याबद्दल अण्णा धन्यवाद. राजू खरेने सुद्धा मदत केली. म्हणजे प्रत्येकाच्या अण्णाच्या बोलण्यानं आले की प्रत्येकाच्या मनात हा ते मुबीना मुलांनी मला सांगा किती मोठा लढा. आपल्या तालुक्यातली का बाई, कुणाचं धाडस, पुरुषाचं धाडस झालं नाही. पुरुषाला लाजवेल असा लढा की बाई त्यांच्या मिटिंगमध्ये जाऊन संघर्ष करते, म्हणजे एक वेगळंच होतं काय. मग यात मुन्ना माडकांनी त्यात
त्याचे आमदार काय नाव होते, भरत शेठ गोगावले. धन्यवाद त्या माणसाचं. 42 वर्षात माझ्या राजकीय आयुष्याच्या 42 वर्षात त्या कुठल्या पक्षाचा मला माहिती नाही, पण काय त्या माणसाची धडपड. स्वतःचं काम बाजूला ठेवायचं. दादा तुम्ही त्याची नीट हे करा. तुम्ही सध्या आता 10-20 वर्ष बघता तर त्यात बघा कुठल्या पक्षात कुणी आलं की त्याला नाही म्हणत नाही. आम्ही त्या चॅनलला उठायचं भरत शेठला सोडून. भरत शेठला 600ची शुगर झाली तर माणूस तो गावाकडे गेला नाही, तिथंच ॲडमिट झाला, तिथं दुरुस्त झाला आणि पुन्हा कामाला लागला. त्या माणसासाठी खास करून टाळ्या वागा. आज पुन्हावाडी आम्हाला तिथं काय मार्ग होता, हात जोडताना पास लागतो, गाड्या जाऊ देत नाही. ते किती तर आमच्यासारखी नेते गेटच्या बाहेर ती गाडी यांचीच, पुन्हा तर दादाजी बाहेर पाठवायची, पुन्हा त्या अण्णाची गाडी बाहेर पाठवायची, ह्यांना आत घ्यायचं. किती धडपडी केल्या आमच्या आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही. तुम्ही नाराज होऊ नका, उपोषणकर्ते नाराज होऊ नका, लढणाऱ्या योद्ध्यांनो नाराज होऊ नका. आप्पा हा लढा आपल्याला मोहोळ शहरात राजकीय नाही सामाजिक दृष्ट्या जे आपल्यावर अन्यायकारक आहे हे संपवण्यासाठी शेवट मला कोणतरी सांगितलं अनगरची दुकानं बंद करणार आहेत, रात्री करायची बंद करणार, बंद करून कुलप लावून जावा. आबाद झाली नाटकं तुमची आता. कारण ही सगळी बाजारपेठच तुम्हाला तिकडे न्यायची आहे, तिथं सगळं वसवायचं आहे. त्यात असं काय झालं चव्हाण साहेब. म्हणून मी जास्तीनं बोलता तुम्हा सर्वांना धन्यवाद, आभार. व्यापाऱ्यांना तुम्हाला त्रास झाला 5 दिवस, काय काय मध्ये मध्ये नाटकं करत होती आम्हाला माहिती आहे. काय वेळेला थोडं वेगळ्या पद्धतीने पण वागावं लागतं. कारण एका गावात एका घरात राहायचं म्हणजे काहीतरी एक संस्कृती असते, काहीतरी एक न्याय कायदा असतो. त्याप्रमाणे सर्वांनी इथं एकत्रितपणाने लढा दिला पाहिजे. आता यांनी सूचना केली परिणिती शिंदे, आमच्या हाय गाण्यात परिणिती शिंदे, तुम्ही सांगायची गरज नाही. मोठा लढा दिला त्यांच्यासाठी. एकतर ताई आल्या ठीक आहे, त्यांनी पाठिंबा दिला, आम्ही त्यांच्या नेहमी संपर्कात होतो. त्यांचे कोण PA असतील ना 10-5 जण, त्यांच्याबद्दल पण संपर्कात होतो. तुम्ही काही जण लढ्यात आला, तालुका प्रमुखांना मी एवढ्या वेळ बोललो, कुणी म्हणाल टीका केली, तुम्ही स्वतः आला त्यात काही शंका नाही. ते गावातले आपले सहकारी पहिल्या दिवसापासून आला, पहिल्या दिवसापासून मला बोलायचं नाही. ताई पण आल्या, मी चेतन भाऊला बोललो, त्यांना मेसेज टाकला, प्रत्यक्ष बोललो, एलगोलवारांना बोललो. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होऊन त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. माझं काही टीकात्मक नाही बरं का, देताना सुद्धा काळजी का, माझं टीकात्मक काय नाही. पण ही धडपडलेली जनता आहे. अनगरवाल्यांनी मतं दिली नाही 63,000, आम्हाला त्याची लाख मतं करायचे. या ताईची साथ पण ह्याच्या पुढे आम्हाला पाहिजे, हे पण नमूद करा. आणि मुन्नासाहेब महाडिक यांचं खास अभिनंदन. तुमच्या तालुका अध्यक्षांना आम्ही 4-4 वेळा फोन केलो, आज मी इकडे गेलो तिकडे गेलो, उद्या येतो परवा येतो, कोणीही त्यावेळेला जबाबदार व्यक्ती तालुक्यातला आलं नाही. ही बाब सुद्धा आपण, तुम्ही शहराध्यक्ष तुम्ही सुद्धा संपर्क साधला असेल. म्हणून हा लढा सर्वांनी लढलेला, इथं पक्षाची काही वस्त्र नव्हती. या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि मी स्वतः माझी भूमिका एक एकत्रित बांधण्याची माझी भूमिका होती, की आजपर्यंत यशस्वी झाली. यापुढे यशस्वी करण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन. मी काय फ्रंटेज असा पुढे जाणारा व्यक्ती नाही, बातमीच्या मागे लागलेली व्यक्ती नाही. माझं सामाजिक काम 42 वर्षांत मी करत आलो. राजकीय मला कुठलीही पार्श्वभूमी मुलामा मला लावायचं नाही, बेगडी राजकारण मला करायचं नाही. मनापासून मी सर्वांसाठी लढत राहीन. भाऊसारख्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि नागनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे. कसली महान रॅली, तुम्ही इथं कोण नव्हता, भूतो ना भविष्यतो. मी सुद्धा माझ्या राजकीय आयुष्यात जे काही लढे लढले त्यातला मोठा म्हणजे हा लढा मला दिसला, मला वाटलं नव्हतं ही इकडे उपोषणाला बसलेली, त्या ह्याला चक्कर आलेली, त्याला दवाखान्यात न्यायचं हे टेन्शन. राजाभाऊ होता, तुम्ही काका होते, बाळासाहेब तिथनं त्याला उचलून नेलं. पुन्हा इथं मशाली पेटवायच्या, मशाली नाही, मशाल म्हणल्यानंतर अजून वेगळं येईल म्हणून त्याला टेंबा म्हणलो मी. मशाल असताना त्याला सुद्धा राजकीय मुलामा लागून म्हणून टेंबा म्हणलं. आपण टेंबा दाखव, मशाल म्हणण्याच्या ऐवजी आम्ही म्हणलं टेंबा. म्हणून त्या ग्रुपवर सुद्धा दादा किती ग्रुप ठेवायचा, काय ठेवायचा, काय लिहायचं त्याला तारतम्य नसतं. कुणी काय सूचना करायच्या, आपल्या जबाबदाऱ्या काय, आपलं वय काय, ह्याचं तारतम्य सगळ्यांनी बाळगून यापुढे जर एकी ठेवायची असेल ना, जर कोणी जर म्हणलं अण्णा असं, कुणी जर म्हणलं दादा तसं, कुणी जर म्हणलं मेंबर असं, हा वादविवाद कशाला करता. आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येय एक आहे. काय ध्येय की ह्या अन्यायाविरुद्ध लढायचं आहे, हिची आपली काही दुश्मन नाही. मी एवढं आव्हान केलं होतं. काय आव्हान केलं होतं, तुम्ही या तिथं आज सुद्धा या, तुम्ही सांगा. आता ह्या लढा तर लांब गेलेला आहे, तुम्ही सांगा, मी तुमचं पाय धरतो. एवढा प्रचंड माझ्या 62 माझ्या तुमच्या वयात किती अंतर आहे,
पण लोटांगण घालतो या मोहोळ शहरामध्ये. हा कमीपणा काय येतो? जनतेचा अन्याय होणारा अन्याय तुम्ही थांबवा, मी लोटांगण घालतो. आमच्यासारख्या लोटांगण घालायला तर कशासाठी घालतो? आमचा कमीपण नाही, पण तमाम जनतेसाठी काही करण्याची आमची इच्छा आहे. म्हणून जास्तीनं बोलता, तीन झालं जास्तीनं बोलता, पण उपोषण ही पुराशी आहे. त्यांनी सांगितलं, तुम्ही सांगाल तसं प्राणाची बाजी लावायची म्हणल्यानंतर शेवटपर्यंत आमची लढायचीच आहे. काय सांगेल त्यात त्यांनी कुठेही म्हणजे हे केलेलं नाही. पुन्हा एकदा सर्वांना काय बोलता बोलता राहून गेलं असेल, चुकीचं म्हणणार नाही, झालं तर झालं, आता झक मारत गेलं. आतापर्यंत असंच झालं, उगं चुकीचं झालं, माफी मागतो. यापुढं 2 हात करण्यासाठी मी स्वतः तयार आहे. आपण सर्वांनी मला साथ द्यावी किंवा एवढं बोलून लोटांगण तेवढं माघारी घ्या. नाही, लोटांगण म्हणण्यापेक्षा लाता घालू म्हणा. नाही असं आहे, लाताही घालू. लाताय तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? नाताळाच्या काय माती काठी सुद्धा हाणू वेळ पडली आणि पिंडीवर इच्छू असलं तर त्याला चपलीनं सुद्धा मारा असं सांगितलंय. पण लोटांगणाचा अर्थ असा आहे, नालायकाला लोटांगण नसतंच. नसते बरं का. आणि तिथं कशाला नाला घेते लोटांगण? हे पण महत्वाचं ना आप्पा. हो, यापुढे जाऊन सांगतो मी दादा 21 दिवसात रमेश आम्ही जेवढं फिरलो ना, माझ्या ओळखी बऱ्याच आहे, माझा परिचय बऱ्याच पक्षातील लोकांचे आहे. कारण मी काय सर्व पक्षीय नेता नाही याचा अर्थ, पण माझे मैत्रीचे संबंध सर्व पक्षात आहे. भारतीय जनता पार्टीत आहे, चांगल्या चांगल्या लोकांनी त्याचा फायदा कधी घेतला. जुनी शिवसेना, नवी शिवसेना, नवी राष्ट्रवादी, आता काय ते पक्षाचं बी मला काय कळलं, कोण कोणाच्या पक्षात आहे कोण कोणाला. वीट आला ह्या गोष्टीचा, वीट आला काय कुठं निवड. महाराष्ट्र माझा बरं का, म्हणजे मी ते मागच्या राजकीय ह्याच्यात जात नाही, पण महाराष्ट्राची संस्कृती पुरोगामी संस्कृती आहे संतांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, कुणाकुणाच्या मध्ये एकदा काहीतरी पोस्ट पडली, शिवाजी महाराजाचाच पुतळा होता. आणि शिवाजी महाराजांनी 18 पकडून जातीसाठी हे केलेलं आहे. शिवाजी महाराजाला जगमान्यता मिळलेली आहे. बरं ठीक आहे, कोणाचा ठेवायला अण्णा लाव तू फोटो लाव. इथं 7वा दिवस का 8वा दिवस लावायला सुद्धा पोरगा नाही, जबाबदारी पाडते त्या पोस्टवर कुणीतरी टाकायचे. म्हणून त्या ह्याच्यात आम्ही सगळ्यांच्या घोषणा दिल्या. अरे इथं जाती धर्म सगळीजण लढाले, मानव धर्म हा खरा. अशा पद्धतीने आपला हा लढा चाललाय. दुसरं सांगता सांगता राहून गेलं. त्या तिथं फिरत असताना आप्पा एवढे नेते मला सांगतो अशी म्हणली ती आमदार काय, अरे बाबा तुझ्या विरोधात जनभावना चालली आहे, तुलाच कळलं ना. लोकांचा रेटा वेगळा आहे, हा अन्यायकारक केलेला निर्णय आहे. मला सांगितलं, आपल्या काही लोकांना सांगितलं तू माघारी आहे, स्वतःहून माघारी आहे. नाही 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 नाही, आम्हाला माहिती आहे, मला माझी पोरं पुन्हा पुढं ही करायची, उभा करायचे. त्यासाठी मला हे केलं पाहिजे. एखादं स्पष्ट शब्दात सांगितलं, त्याची भांडणं लागतील. उगं नाव सांगितलं त्याने, त्याने काय म्हणलं माहिती आहे का मला? आपण बालहट्ट म्हणत होतो, पण बालहट्ट नाही, तो पुत्र हट्ट असं सांगितलं. पुत्र हट्टानं पुत्रप्रेमानं, कोणत्या महाभारतात पुत्रप्रेमानं ही चालतं की काय म्हणत? हा, पुत्रप्रेमानं जो ही झालता, वेडा झालता, त्याचा शेवट कसा झाला? की शेवट कसा होईल म्हणण्यापेक्षा कसा करायचा राजकीय दृष्ट्या. जर कोणतरी म्हणलं, पोलिस म्हणते त्याचा शेवट म्हणल्यावर काय, आम्ही काट्या कुऱ्हाडी घेऊन किती माफ केलं तुला, 5 खून केले. बरं बाजारपेठेत उचलून नेऊन आमच्या भावाचा बंधूचा खून केला. तमाम जनतेला त्यावेळेला पेटून उठायला पाहिजे होतं. तमाम जनतेनं मतरूपी लोकांची उत्सापार्थ करायला पाहिजे होतं. पण तमाम जनता, मी त्यांना कमी लेखणार नाही, एखादा वाईट शब्द वापरणार नाही, त्याचा वेगळा अर्थ निघेल, पण त्याच वेळेला तमाम जनतेने पेटायला पाहिजे. कारखाना खाजगी केला. ह्या गोष्टी तुम्ही करत असताना गुंड दादा कसा बनत असतो? एक गल्लीत एखाद्या पोरांना 18-20 वर्षाची एखादी चूक केली, जाऊ द्या, पण त्याला माफ केलं. दीपक काय कुठं बोल काय, जाऊ द्या माफ करा. दुसऱ्यांदा काय चूक केली, पळू भाऊन त्याला माफ केलं. असं करता करता त्याला त्याची ही वाढती, काय म्हणा त्याला, कॉन्फिडन्स वाढतो, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. आणि तू काय म्हणतो, मला काही होत नाही. आणि ज्या वेळेला आपण तू हे करू नको म्हणून सांगतो, त्यावेळेला वेळ गेलेली असते. अशा पद्धतीने ही गुंडगिरी आपण पोचलेली आहे. आपण शेंड होतो का? शेंड आहोत म्हणत ना, आपण शेंड होतो का? त्यावेळेला दाजी आपण हा लढा दिला नाही, कुणी पुढं आलं नाही, सगळ्याला कमीपणा वाटला की तेवढं आमच्याच डोक्यावर आकाश कोसळलं. फक्त तुम्ही अश्रू पुसायला आमच्या बाजूला आला. पंडित भाऊजा, हा लढा शेवटपर्यंत देण्यासाठी
बऱ्यापैकी साथ मिळणे नाही असो, पण यापुढं जर का कोणतरी मध्ये सोमेशला काहीतरी म्हणलं, कोणाची गांडूची हिंमत नाही, मी ताई एकच बोलतो, यापुढं सर्वांनी ठरवायचं, सोमेशवर कोण काय बोललं सर्वांच्यावर तुटून पडायचं. ही वैयक्तिक हे आहे, त्यांची वैयक्तिक बाजूला ठेवू रमेश. हा, मला कोणी बोललं आमच्यात असंच होतं, मेंबरला बोललोय हसायचं तिकडे जाऊन, काकाला बोललोय मी हसायचं, बाळूभाऊला बोललोय आपा पण हसायचं. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. ही नाटकं सगळी कोण कोण तरुण पिढी सुद्धा ह्याच्यात लावालावी करते, ह्याच्यावर माझं बरं काही लक्ष आहे असेल ध्यानात ठेवा. हा लढा एकत्रित ठेवण्यासाठी आपल्याला असंच एक राहायचं आहे. ही नागनाथ चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो.